चेंडूमध्ये धावसंख्या पहिली धावपळकावरती तर 2. जी मॅच सागर सम्राट नहावे बी त्यांच्या विरोधामध्ये सागर सम्राट नहावे बी त्यांच्या विरोधामध्ये धोंडकार संघ खेळताना आपण पाहतोय. ब्लॉक हॉल पद चेंडू सार्थक गोलंदाज आहे. अगदी ऑन क्षेत्रामध्ये खेळला गेला. राहुल म्हात्रे जर्सी नंबर 33 धावसंख्या धावपळकावरती 3 धावा पाहायला मिळत आहेत. 2 चेंडू आतापर्यंत पाहिले. ही मॅच देखील अगदीच हाय व्होल्टेज मॅच पाहायला मिळेल. अगदीच चुरशीचा मॅच नक्कीच पाहायला मिळणार आहे. डावखुरा फलंदाज ऋतुजला त्या ठिकाणी पाहतोय. अगदीच सातत्याने चांगला खेळ त्याच्या माध्यमातून पाहायला मिळतो. मग गोलंदाजी असेल, मग फलंदाजी असेल, क्षेत्ररक्षण असेल. सार्थक ओहो आव देखा ना थाव सेंट या ठिकाणी चेंडू मात्र पाठवले सीमा रेषेच्या बाहेर. एक लांब पल्ल्याचा फटका मात्र या ठिकाणी आलाय 6 धावेंचा. ऋतूच्या बॅट मधून इथे मात्र मोठा फटका आलाय. वजनदार फटका पाहायला मिळालाय. धावसंख्या मात्र आता 9 या धावसंख्येवरती पोहोचले. भरारी घेतले. वेगवान प्रचंड वेग सबमरीन डिलिव्हरी. कारण चेंडू खाली राहिलाय. अगदीच टप्पा पडल्यानंतर चेंडू खाली राहिला, परंतु गोशांकी क्षेत्र आहे. त्या गोशांकी क्षेत्रामध्ये चेंडू पडल्यानंतर सिंगल धाव मिळते. 10 धावा धावपळकावरती. जी मॅच धोंडकर त्यांच्या विरोधामध्ये नावे संघ खेळत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. नावे बी 10 धावा धावपळकावरती. षटक क्रमांक पहिलं मार्गस्थ आहे. सार्थक गोलंदाज. पहिल्यावर चेंडूला 2, नंतर सिंगल, नंतर षटकार, नंतर सिंगल. अजूनही 2 चेंडू शिल्लक राहिले त्या पहिल्या षटकातील. प्रेक्षकांची तुडुंब गर्दी देखील पाहायला मिळतोय. ही मॅच पाहण्यासाठी, स्पर्धा पाहण्यासाठी अध्यक्ष चषक 2025 लहू शेठ खेडेकर यांच्या माध्यमातून स्पर्धेचं आयोजन पाहायला मिळतोय. हो चांगला फटका या ठिकाणी पहा. आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न राहिला. प्रभुत्व आहे. सिंगल मिळणार. सिंगलच्या व्यतिरिक्त धाव मिळणार नाही. 11 धावा धावपळकावरती एसल अंक आकडा पाहायला मिळते धावपळकावरती. कोणताही फलंदाज आतापर्यंत बाद नाही झालाय. सार्थक षटक क्रमांक पहिला हाताळत असताना या पहिल्या षटकातील शेवटचा चेंडू. शॉर्ट मिड विकेट. अगदी 2 क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी चकवा दिला होता, मात्र शेवट 3रा क्षेत्ररक्षक आला आणि त्याने मात्र या ठिकाणी चेंडूला थांबवलं गेलं. 2 धावा सेव्ह केल्या गेल्या, वाचवल्या. अगदीच षटक क्रमांक पहिलं संपलं. पहिल्या धावपळकावरती तर बिनबाद 13 ही धावसंख्या धावपळकावरती पाहायला मिळतोय. 13 धावांचं आतापर्यंत हे षटक पाहायला मिळालं. चांगली पार्टनरशिप. चला स्पीडअप घ्यायचं आहे. आपणास विनंती करतोय, भरपूर उशीर करतोय आपण, कारण अजूनही मॅच दुसऱ्या फेरीतील टोटल 3 मॅच खेळवायचे आहेत आपल्याला. त्याचप्रमाणे सन्माननीय अवधूत मातेरे मराठी उद्योजक खारी यांचा देखील या ठिकाणी आगमन झालं, तरी मी त्यांना देखील विनंती करतो की आपण या मुख्य व्यासपीठात येऊन असं नसतं व्हायचं आहे. सन्माननीय अवधूत मातेरे साहेब मराठी उद्योजक खारी नक्कीच लहू शेठचं या ठिकाणी पाठबळ आणि त्यांना या ठिकाणी किती सहकार्य करण्यासाठी उपस्थित राहिलेत. आम्ही समालोचन कक्षाच्या माध्यमातून देखील त्यांचं हार्दिक स्वागत करतोय. प्लीज धोंडकर संघ आपणास विनंती करतोय, जास्त वेळ घेऊ नका. प्रभुत्व गोलंदाजी ट्रॅकवर राईट आर्म राऊंड. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न राहिलाय. चेंडू एकटा पायनीशी होतोय फरार. धावा मिळतील 4. 17 धावा. एक चांगली पार्टनरशिप ऋतुष आणि राजाच्या या खेळीमध्ये आपल्याला पाहायला मिळतं. अगदी प्रभुत्वावरती देखील हल्ले व्हायला लागलेत, परंतु व्हॅकन खाली क्षेत्र होतं त्या ठिकाणी पाहिलं तर अगदी विसेपमध्ये फटके खेळले गेले. आणि अगदीच आपण पाहिलं ना, ऋतूच याच फटक्यासाठी जाणला जातो. अगदी विसेपमध्ये फटके खेळलाय. दोन्ही फटके जर पाहिले तर आधीचा देखील षटकार चांगला दर्जाचा पाहायला मिळाला बॅटमधून. प्रभुत्व राईट आर्म राऊंड मारा करतोय. हो आडव्या बॅटने मारण्याचा प्रयत्न राहिला. वेग प्रचंड वेग. थोडासा चेंडूने थोडी उंची राहिली होती
अगदी समतोल पद्धतीने चेंडू या ठिकाणी हाताळला गेला गोलंदाजानं. डॉट चेंडूची सांगता राहिले. एक खूप मोठी मॅच आपल्याला पाहायला मिळतो या मैदानावरती आज. हो, एका धावेने फरक पडणार नाही. अगदी घोषंगे क्षेत्र थर्डमॅन क्षेत्रामध्ये चेंडू ट्रॅव्हल झाला. एकच धाव मिळते. 18 धावा धपळकावरती. अगदी स्कोररच्या भूमिकेमध्ये स्कोरर सागर चिपळूणकर चांगल्या दर्जाचं या ठिकाणी स्कोररचं काम करतायत. एक चांगली अपडेटिंग त्यांची पाहायला मिळतोय. एक छोटासा हा आहे परंतु नक्कीच चांगली कामगिरी त्याची पाहायला मिळतोय. 3 चेंडूमध्ये 5 धावा खर्च केल्या. 3 चेंडू अजूनही शिल्लक राहिले तर टोटल स्कोर पाहिलं धपळकावरती 18 राहिल्यात. ओ, मोठा फटका खेळला गेला. क्षेत्ररक्षक आहे, जाळा अंतरलाय, पकडला झेल. ऋतू साळवीचा संपलाय आता खेळ. अठरा धावा. ऋतिक डबीर मैदानाच्या आतमध्ये इनहाइट क्रमांक 3 वरती दाखल झालाय. ऋतिक जर्सी नंबर 9. मोठे फटके पाहायला मिळणार का प्रश्न निर्माण राहिलाय. ज्या पहिल्या षटकामध्ये धावा आल्या होत्या 13 त्या धावा थांबवल्या गेल्यात प्रभुत्वानं. कारण 4 मध्ये धावा खर्च केल्या फक्त 5 आणि एक महत्वाचा हादरा दिलाय. ऋतिक डबीर मोठे फटक्यांसाठी मांडला जातो परंतु तेवढा ताकदवान गोलंदाज. प्रभुत्व राहिलाय. अगदी सिंगल बॅकवर्ड स्क्वेअर लेग क्षेत्रामध्ये खेळला जातोय फटका. घोषांके क्षेत्र धावा मिळतील. एका धावेने काही फरक पडत नाही पाहायला गेलं तर. कारण धावा थांबवण्याचा प्रयत्न राहिलाय. धावसंख्या 1 ने पुढे सरकत असताना 19 धावा. बऱ्याचशा या ठिकाणी धावा रोखल्या गेल्या प्रभुत्वानं. कारण अतिशय महत्वाचा 4थ्या चेंडूवरती हादरा दिला नावे संघाला. ऋतुष बाद झाला. तिथून मात्र कलाटणी मिळाली या मॅचला. असं वाटत होते की 20-22 धावा पाहायला मिळतील मात्र धावा रोखण्याचा प्रयत्न राहिलाय. मोठा फटका खेळला गेला. चेंडूने उंची जास्त गाठले. क्षेत्ररक्षक आहे, हातामधून चेंडू निसटला गेला. सिंगल कंप्लीट. दुसरीला पलटले. दुसरी कंप्लीट. भाग रे भाग मिल्का. 3 धावा कंप्लीट. चौथीचा प्रयत्न. चौथी देखील या ठिकाणी कंप्लीट केली जाते. जरी बॅटने धावा 4 नाही आल्या तरी धावून पळून धावा 4 कंप्लीट केल्या. 23 धावा म्हणजे जो अंदाज बांधला होता पण त्या अंदाजामध्ये म्हणजे 23 धावा पाहायला मिळत आहेत. स्पीडअप करायचं आहे त्याला नावे संघ. आपण मैदानाच्या आतमध्ये दाखल व्हायचं आहे. समोरच्या संघाला देखील त्या धावांचा पाठलाग करायचा आहे. पुढची मॅच शेडसई चणेरा. चला टॉससाठी यायचं आहे. शेडसई चणेरा संघाचे कर्णधार आणि दर्शन आपण देखील यायचं आहे मांडत मॅच घेण्यासाठी. तर मी विनंती करतोय सन्माननीय अवधूतजी मातोरे मराठी उद्योजक हरियाणा की आपल्या शुभ हस्ते आपण मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार द्यायचा आहे दर्शन याला. चला नावे संघ
सणेरा आणि शेडसई संघाचे कर्णधार. चला टॉस करण्यासाठी आपण या ठिकाणी यायचं आहे. आघाडी जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल प्रभुत्व आणि चेतन. अनुभवी असे खेळाडू आहे दोन्ही. चेतनकडे बऱ्याच वर्षाचा अनुभव आहे आणि खऱ्या अर्थाने जर पाहिलं प्रभुत्व देखील अष्टपैलू खेळ करण्यासाठी जाणला जातो. अगदीच मागचं षटक देखील त्याच्याकडनं चांगलं आपल्याला हाताळताना पाहायला मिळालंय. 12 चेंडूमध्ये जिंकण्यासाठी 24 धावांची गरज आहे. 12 चेंडू 24, 12ची सरासरी. प्रति षटकामध्ये ऋतुज साल्वीकडे चेंडू सोपवलाय. पहिला षटक जो आघाडीला आला होता तोच प्रमुख गोलंदाज म्हणून याच्याकडे पाहिलं गेलंय. ऋतू साल्वीकडे नावे संघाला विनंती करतो. चला आपण क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं आहे, कारण समोरच्या प्रतिस्पर्धी संघाला देखील त्या धावा बनवायच्या आहेत. स्पोर्ट्समॅनशिप दाखवा, आपला खेळ दाखवा, खेळाडू वृत्ती दाखवा. आपण अगदीच शॉर्ट स्क्वेअर लेग, डीप मिड विकेट, डीप मिड ऑन, लॉंग ऑन क्षेत्ररक्षक पाहायला मिळतोय. पहिलाच वेग, प्रचंड वेग, वेगात टाकलेला हा चेंडू अगदीच आपण पाहिलं ना ऑफ स्टंपच्या बाहेर थोडा चेंडू हाताळला गेला. डॉट चेंडूची सांगता प्रभुत्व. 12 मध्ये 24 धावांची गरज, आता 11 मध्ये 24. ऋतू साल्वी ओव्हर द विकेटने गोलंदाजी करतोय. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, फटका फसलाय. ऋतिक डबीर झेल पकडलाय. महत्वाचा प्रभुत्वला मात्र या ठिकाणी घरचा रस्ता दाखवलाय. चला आपण प्रत्येक चेंडूवरती एकत्र येऊ नका. राहुल मात्रे इनहाईट 3ऱ्या क्रमांकासाठी. राहुल आलाय मैदानाच्या आतमध्ये. त्याच्याकडे क्षमता आहे. जरी छोट्या कदकादीचा खेळाडू असला तरी देखील मोठमोठे फटके मारण्यासाठी जाणला जातो. एक अष्टपैलू खेळाडू दोंडकार संघाचा. बऱ्याचशा स्पर्धेमध्ये सातत्याने मुंबईमध्ये देखील या खेळाडूला आपण खेळताना पाहतोय. आज त्याच्यावरती या ठिकाणी जिम्मेदारी सोपवली, जिम्मेदारी पडले, जबाबदारी आले त्याच्यावरती. या जबाबदारीला साजेसे खेळी करणार का? मात्र मयक आपला खऱ्या अर्थाने ऋतू साळवी अगदी चांगली गोलंदाजी करतो आपल्या संघासाठी. राईट आर्म राऊंड. ओहो, वेग आणि वेगच मात्र पाहायला मिळतो आज या षटकामध्ये. पहिला चेंडू डॉट, नंतर विकेट, नंतर डॉट चेंडू आलाय. 3 चेंडू मात्र या ठिकाणी निर्धाव पाहायला मिळालेत. 24 धावांची गरज आहे. 9 चेंडूमध्ये 24 धावा बनवायच्या आहेत. निर्धाव चेंडू आलाय. जी मॅच सागर सम्राट नहावे बी त्यांच्या विरोधामध्ये दोंडकार संघ लढताना आपण पाहतोय. राहुल मात्रे ऑन द स्ट्राईक. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, लॉफ्टेड फटका खेळलाय. मनीष आहे, कोणतीही चुकी करत नाही. फलंदाज राहुल मात्रे देखील निराशा घेऊन माघारी परतलाय. कुणाल आलाय. ऋतुज गोलंदाजी ट्रॅकवर. काय षटक चाललंय, हाताळलंय गोलंदाजानं. एकही धाव देणार नाही तुम्हाला, इथे घाम गाळावा लागेल. आणि अशाच पद्धतीचा खेळ नक्कीच ऋतूचा राहिलाय. वाखळण्याचं गोलंदाजी, अगदी प्रभावी मारा करतोय. धावसंख्या जरा पाहिली ना, 5 चेंडूमध्ये 2 गडी बाद केलेत, मात्र कोणतीही धाव खर्च केली नाही. पहिलं मेडन षटक पाहायला मिळेल का प्रश्न राहिलाय. ओ, सन्मान दिलाय. क्या बात है. जर या गोलंदाजी आवडली असेल मित्रांनो, जोरदार टाळवून जाऊ द्या. काय षटक हाताळलं, अगदी वेगवान प्रभावी मारा, तिखट मारा पाहायला मिळालाय. निर्धाव षटक हाताळलं गेलं. दोंडकार संघाला इथे मात्र थांबवलंय. येणारे 6 धावा बनवायच्या आहेत. 24 म्हणजेच 4 चेंडूमध्ये 4 उतुंग षटकार खेचावे लागतील. परंतु
क्रिकेटच्या खेळामध्ये आपण असे बऱ्याचसे समय हे पाहिलं आहे. प्रज्वल पाटील, प्रज्वल पाटीलकडे चेंडू सोपवला गेलाय. 6 मध्ये 24 धाव्यांची गरज. अगदीच प्रज्वल पाटीलची कारकीर्द पाहिली खऱ्या अर्थाने जेव्हा क्रिकेटला सुरुवात केली, खऱ्या अर्थाने एक लेजेंडरी क्रिकेटचा ज्यांनी विकेट प्राप्त केला, अर्थातच भास्कर सातामकर सारख्या एक व्यावसायिक खेळाडूचा विकेट ज्यांनी पहिला आपल्या नावावरती नोंद केली तो गोलंदाज. हो, मोठा फटका खेळला गेलाय. समालोचन कक्षाला चेतनने इथे मानवंदना सन्मान दिलाय. चेंडू सीमा फार, षटकार. एक एक्सपिरियन्स फलंदाज आहे. एक बऱ्याच वर्षाचा प्रदीर्घ अनुभव चेतनकडे आहे. आता मात्र जिथे परिस्थिती गंभीर राहिले ना तिथे खंबीरपणे उभा राहिलाय चेतन. 5 मध्ये आता मात्र धावा बनवायच्या आहेत. 18, 5 चेंडू 18 धावा. प्रज्वल पाटील, ओ या ठिकाणी आपण पाहिला लेट कट करण्याचा प्रयत्न राहिला होता. 2 क्षेत्ररक्षक, तू घेणार की मी घेणार, मात्र कॅच कोणीतरी घेतली राजा म्हणतोय. फलंदाज बाद झालाय. अगदी सुरुवात केली होती मोठ्या फटक्यांसाठी, मात्र कमबॅक देखील केले प्रज्वल पाटीलला. धक्का मिळालाय चेतनच्या स्वरूपामध्ये. धावसंख्या जर पाहिली तर फलकावरती 6 धावा. फलंदाज मात्र बाद झालेत 3. पुढचा मॅच शेडसे आणि चणेरा. स्वागत फलंदाज झालाय. हो, मोठा फटका खेळला. अगदीच पहा मिड ऑनच्या डोक्यावरून. अजून मॅच संपलेली नाही, कारण ही मॅच दोन्ही संघाने असूनपर्यंत जिंकलेली नाही. षटकार आलाय. अगदीच पहा पहिला षटकार, विकेट. षटकार, वार पलटवार, कभी धूप कभी छाया, यही तो है क्रिकेट की माया. 2 चेंडू आता आपण पाहिलं आणि 3 चेंडू मध्ये बनवायचे आहे धावा. 12 वाजलेत, परंतु कोणाचे वाजणार आता, कारण जो फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय, स्वागत केले प्रज्वल पाटीलचं. षटकार आणि 3 मध्ये धावा करायच्या आहेत. 12. अगदीच सरसेनापतीच्या या ठिकाणी थोडस का होईना दडपण पाहायला मिळतोय. आणखीन एक मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, हुलकावणी दिले. चेंडू एक टप्पा आणि फरार. धावा मिळतील 4. सामना पहा कुठे होता. 6 मध्ये करायच्या होत्या 24 धावा. तिथे आला षटकार, तिथे आला विकेट, आला षटकार, आला चौकार. 2 मध्ये 8 पडले. आता या 2 महत्वाच्या खेळाडूंमध्ये ही गाठ. आलय चेंडू नी या ठिकाणी लांबी, उंची सर्व काही गाठले. फटक्यामध्ये होतं वजन. धावा मिळतील अर्धा डझन. काय खेळ चाललाय रे भावा. इथे मात्र चालले स्वागतची आता हवा. दोन धावींची गरज आहे. सामना बरोबरी सुटला तर मात्र सुपर ओव्हर. म्हणजे पहिला षटक आपण पाहिला, पाया भक्कम रचला, परंतु तोच पायावरती भिंती उभी करत असताना या ठिकाणी खिंडार देखील पाडले फलंदाजांनी. पहा 24 धावा देखील होऊ शकतात. आमच्याकडे क्षमता आहे, विश्वास आहे. ती विश्वासाची शिदोरी घेऊन आतमध्ये उतरलाय स्वागत. या ठिकाणी शॉक से करेंगे स्वागत. अगदीच पाहिलं तब्बल 3 मध्ये धावा जमा केल्यात. 16. एकामध्ये 2 धाव्यांची गरज. 1 चेंडू 2 धावा, 2 धावा 1 चेंडू. कधी धोंडकार तर कधी सागर सम्राट नहावे. स्वागत प्रज्वल, दोघांमध्ये हे द्वंद्व युद्ध पाहायला मिळतोय. अगदीच
या सामन्यामध्ये बरचसा बदल पाहायला मिळतोय. हे अध्यक्ष चषकाचं खऱ्या अर्थानं हा क्रिकेटचा खेळ पाहायला मिळतोय. लवशेठ खेडेकर या ठिकाणी अगदी सकाळपासून उपस्थित राहिलेत आणि आस्वाद देखील या मॅचचा घेत आहेत. एक चेंडू जिंकण्यासाठी 2 धावींची गरज. क्या बात है, फटका खेळला गेला अगदी डीप स्क्वेअर लेग क्षेत्रामध्ये. स्वागत स्वागत स्वॅग से करेगे स्वागत. मॅच मात्र जिंकले ती म्हणजे धोंडकर या संघानं. जो खऱ्या अर्थाने सुरुवात केली होती ऋतुजने, मात्र ती सुरुवात सातत्य राखता आलं नाही फलगोलंदाज प्रज्वल पाटीलला. प्रज्वलच्या वरती हल्ले चढवले गेले. तब्बल धावा खर्च केल्या प्रज्वलने या षटकामध्ये. 26 धावा खर्च